मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय। एकीकडे तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र महानगरपालिका निवडणुकांना सामोरं जात असताना दुसरीकडे मात्र भाजपा आणि शिंदे गट यांच्यापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र फारकत घेतलीये। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवत असून पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये मात्र त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे। यात आता भारतीय जनता पक्षानं मुंबई महानगरपालिकेसाठीच्या 66 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यातही या पहिल्या यादीत 20 नावं ही अमराठी आहेत आणि याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा मराठी आणि अमराठीचा वाद रंगण्याची शक्यता आहे। याबद्दल विरोधकांनी नेमकी काय टीका केली आहे त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये 66 जणांची नावं आहेत। भाजपच्या पहिल्याच यादीत ठाकरे गटातून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना स्थान देण्यात आलं आहे। मात्र याच यादीतील काही अमराठी नावांवरून ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर निशाणा साधलाय। भाजपच्या या यादीवर जर नजर टाकल्यास तर यामध्ये जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, मनीषा यादव, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंग तिवाना, संदीप पटेल, रोहन राठोड, सुधा सिंग, अनिश मकवानी, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा, आकाश पुरोहित आणि दीपिका घाग अशी जवळपास 20 नावं ही अमराठी आहेत। या संदर्भात अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यांनी म्हटलंय की भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी पटेल, त्रिवेदी, शाह, झा, जयस्वाल, यादव, शर्मा, गाला, सिंग। आता कळलं असेलच भाजपा छाती ठोकपणे का नाही सांगत की मुंबईचा महापौर मराठीच असेल, म्हणून आम्ही ही लढाई फक्त मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी नव्हे तर मुंबईत महाराष्ट्र मराठी टिकवण्यासाठी लढत आहोत। मुंबईकर आणि मराठी माणूस आम्हाला या लढ्यात तुमची साथ हवी आहे, असं आवाहनही अखिल चित्रे यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून केलंय। त्याचबरोबर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील ही यादी दाखवत भाजपावर हल्लाबोल चढवला आहे। त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ही पहिली यादी आहे, आणखी एक यादी येणं बाकी आहे, म्हणजे जवळपास 50% वर हे उत्तर भारतीय आणि बाहेरून आलेल्यांना तिकीट देणार। मुंबई तोडण्याचा जो घाट आहे यांचा, त्याचं हे पहिलं पाऊल आहे, म्हणून यांना मुंबई हवी आहे, म्हणून हे सतत बोलतात मुंबईचा महापौर हा मराठी होणार नाही। त्यामुळे मुंबईतील मराठी माणसानं ठाकरे बंधूंबरोबर उभं राहणं गरजेचं आहे, अन्यथा मुंबई आपल्यापासून वेगळी केल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही, अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे। दरम्यान आज भाजपासह ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने देखील मुंबईतील उमेदवारांची आपली यादी जाहीर केलेली आहे। तर नव्यानं पक्षात आलेल्या लोकांनाही पहिल्या यादीमध्ये स्थान दिल्यानं नाराजी नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळतंय। राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।